त्यांना व्हिडिओ इकडे सावली त्या बॅगीत पाऊस कसाला पाडतात. हा या इकडे मध्ये मध्ये हो अमोल सर, अमोल कुठे? अहो तुमची चालू करा ना फोनची. इकडे त्रिशूळ अमोल सर रेकॉर्डिंग चालू करा. सर द्या त्यांच्या हातात द्या. 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा. मला ना सगळी व्यथा मला रेकॉर्डिंग चालू कर ना दादा. लाईव्ह चालू केलंय. मला सगळी व्यथा मांडू द्या. थांबा 1 मिनिट. वाजले किती मला एवढं सांगा फक्त. अमोल सर टायमिंग चेक कर. 11:58. आता आहे ना रात्रीचे 12 वाजले बर का. विषय असा होता, एका रिक्षा चालकाच्या आहे ना रिक्षामध्ये ना एक लगेज राहिलं होतं. तर ते लगेज द्यायचं कसं. आता लगेज आहे ना हे छोटं मोठं नव्हतं बरं का. ही पूर्ण बॅग आहे. हे बघा ही पूर्ण बॅग आहे. आणि ह्या कस्टमरचं आहे ना नाही 2 मिनिटं ती लगेज इकडून दाखवा. हा त्यांच्या गाडीत राहील. समोर कोण यांच्या गाडीत राहिली होती का? नाव सांगा. रवींद्र देवदास पाटील. तुमचं नाव सांगा. सायम शेख. सायम शेख. आता या बघा इथं ना रिक्षा चालक आहे आणि इथंच आहे ना कस्टमर आहे. पण आहे ना पुढं जाऊन आहे ना क्लॅशेस नको व्हायला, काही ना आरोप प्रत्यारोप नको व्हायला. त्याच्यामुळे ना मी पोलीस इमर्जन्सी पोलीस 112 ला फोन करून ना मी पोलीस बोलवले. 112 ला फोन केल्यानंतर आहे ना मला फोन आला सातपूर पोलीस स्टेशनचा. ती माझी हद्द नाही. हां बरं ती तुमची हद्द नाही. मग कोणाची हद्द आहे? ती हद्द आहे गंगापूर पोलीस स्टेशनची. हां मग पुढं काय करायचं. आम्ही तो कॉल तुम्हाला गंगापूर पोलीस स्टेशनला दिलेला आहे. हां म्हटलं बरं. मग आता इथं 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, 30 मिनिटं झाले, 45 मिनिटं झाले, 1 तास होऊन गेलाय बरं का. तरी देखील आहे ना गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस इथं हजर राहिलेले नाही. आता मी तुम्हाला हे दाखवून देतो. सद्रक्षणाय खलनिग्रह नाय म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि वाईट बुद्धी आणि भ्रष्ट आचार विचारांच्या आहे ना हे यांचा नायनाट करण्यासाठी ही पोलीस व्यवस्था आहे. पण 1 तास होऊन देखील आहे ना पोलीस व्यवस्था इथं उपस्थित राहिलेली नाहीये. आता हे काय केलेलं माहिती आहे की दारू पिऊन पडलेले असतील. आता माझा गंभीर आरोप यांच्यावरती. दारू पिऊन पडतात, हे काहीच करते नाही. सज्जनांचे रक्षण पण करते नाही आणि वाईट बुद्धी जे असतात ना यांचा नायनाट पण करते नाही. यांना फक्त पेमेंट द्या, यांना फक्त एखादी केस येऊ द्या, यांना लुटू द्या, एवढं ज्यांचं काम असतं. आता इथं ना रिक्षा चालक बांधव आहे. हा रिक्षा चालक बांधव नाव सांगा. रवींद्र देवदास पाटील. हा रवींद्र पाटील. आणि तुम्ही सांगा. सायम अल्ताफ शेख. हा सायम अल्ताफ शेख. आता हे दोघंही आमच्या इथं होते. आता मी ना परीक्षा घ्यायचं ठरवलं बरं का. पोलीस प्रशासन किती वेळात पोचतं ही फक्त मी परीक्षा घेतली. बदलापूर प्रकरण आपण बघितलं बरं का. बदलापूरमध्ये त्याची मुरडीवर ना बलात्कार झाला. बलात्कार झाल्यानंतर ते बिचारे आई वडील ना पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं जाऊन ना दिवसभर बसले. त्यांना न्याय मिळाला नाही. ज्यावेळेस जनता आहे ना रस्त्यावरती उतरली, त्यांनी ना तो पूर्ण ना रेल्वे ट्रॅक अडवला, त्याच्यावरती बसली जनता, तेव्हा पोलीस प्रशासनाला जाग आली. तुम्ही काय फक्त पगार घ्यायलाय का आणि जनतेला लुटायलाय का? टॅक्स रुपी ना कर हा ही सगळी जनता भरते बरं का. कावड कष्ट करणारी ही जनता. हे हॉटेल पण सगळे बघून घ्या तुम्ही. हे सगळे ना जनता हे करते. मग तुम्हाला जनतेची सेवा करायला लावलंय, पण तुम्हाला सेवा जमत नाही. तुम्हाला जिथं लाच खायला मिळते, जिथं तुम्हाला चिरीमिरी मिळते, तिथं तुमचा इंटरेस्ट असतो. तिथंच तुम्ही धावून जातात. खोटे गुन्हे दाखल करणे हे तुमचं काम. आणि जनतेला लाटणं आणि हातात दिवसभर आहे ना हातामध्ये ते मशीन घेऊन आहे ना जनतेला लुटणं हेच पोलीस प्रशासनाचं काम आहे. आणि हे मोठ्या निदाड्यात छातीनं मी सांगतोय. आता ही सगळे ना रिक्षा चालक बांधव माझे इथं जमलेले आहेत ना, हे सगळे रिक्षा चालक बांधव आहे. आणि हा त्याच्यातला फक्त एक आहे ना नागरिक आहे, त्याची बॅग राहिली होती. आणि ह्या निमित्ताने ना माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली, पोलीस प्रशासनाची आपण टेस्ट घेऊ, पोलीस प्रशासनाची ना आपण परीक्षा घेऊ. पण 1 तास उलटून देखील ना पोलीस प्रशासनाची मदत झालेली नाही. त्यामुळे ना महाराष्ट्रातील जनतेला मी सांगतो, महाराष्ट्रातील पोलीस हे भ्रष्टच आहे. 2 मिनिटं. महाराष्ट्राचे पोलीस जे आहे ना त्याच्यावर गंभीर आरोप आहे माझे. ते भ्रष्ट आहे, बाजारू आहे आणि ते फक्त पैसे खाणारे, लाच खाणारे, एवढाच माझा आरोप आहे. आता लगेजमध्ये तुमचं नाही 2 मिनिटं थांबा. लगेजमध्ये तुमचं काय काय होतं?
आयपॅड होतं, मुलांची बॉटल होती दूधची. हां चेक करा चेक करा चेक करा, चेक करून घ्या. चेक करा सर. सर चेक करा. थांबा थांबा. थांबा थांबा, द्या इकडं. हां दवाई. हां दवा एक हातात. या सर. कपडे. अरे आयपॅड पण सुरक्षित आहे. हां आहे का सर? कपडे काय हाय, त्याच्यात किती बंडल किती पैशाचे गोष्टी बंडल बिंडल होते का? नाही ना काहीच. ओके द्या द्या मुलांची ठेवून बॅग होती. जाऊ द्या. हां ठीक आहे. नाही काहीच नाही, सर्व आहे. जाऊ दे जाऊन दे. नाशिककर जनता, नाशिककर हा रिक्षावाला. द्या, द्या. ठेवा ना. द्या त्यांच्याकडे द्या. जा, सर तुम्ही जा. द्या त्यांच्या हातून घ्या. त्यांच्या हातून घ्या. सच्चा माणूस आहे. रिक्षावाल्याने सुपूर्द केली नाही. नाव सांगा सर. रवींद्र देवदास पाटील. हां सर आपका नाम बोलो. सायम शेख. नाशिककर जनता, नाशिककर रिक्षा चालक यांच्यावरती तुम्ही समाधानी आहात का? श्याम शेख बोलो ना. क्या बोले सर? नाशिककर जनता आणि नाशिककर जो रिक्षा चालक आहे याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? येस समाधानी ना? पुरा सॅटिस्फॅक्शन. हा. पोलीस बोलावण्याचा याच्यामधला आपला उद्देश काय होता का पोलीस प्रशासन किती वेळात आपल्याला काम करतं त्याच्या नाही आले. आहे 1 घंटे से रुके आपण. नाही ना आहे. हा याच्यामध्ये ना सगळी पिळवणूक झाली आहे. रिक्षा चालकाची बिचारा आमच्याकडे न्याय मागण्यासाठी आला आणि हा ग्राहक हा आम्हाला विनवणी करीत होता त्या पोलिसांच्या पुढे मागं लागतात, त्या पोलिसांच्या मागं लागू नका हे आम्हाला या रिक्षा आपलं नागरिकांनी सांगितलं, समजावत होतं मला. पण म्हटलं नाही, महाराष्ट्र पोलीस आणि नाशिक पोलीस आमच्या संरक्षणासाठी आहे, ते लवकर धावून येतील. पण कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला मिळालेली नाही. सगळ्यात महत्वाचं आता ईद झाली. ईद सरांना मी ईदच्या शुभेच्छा देतो. ते समजदार नागरिक आहे या नाशिकचे आणि या भारताचे. माझ्या समोर अमोल देवरे सर आहे, दत्तात्रय महाराज आहे, दिनेश पाटील सर आहे. विषय असा आहे का मी एक निर्भय महाराष्ट्र पार्टीचा वाहतूक संघटनेचा छोटा कार्यकर्ता आहे. सरांना त्यांची बॅग मिळाली. सर काही ऑब्जेक्शन आहे का? नाही काहीच. आणि ह्या ठिकाणी आम्हाला ह्या हॉटेलच्या लोकांनी आम्हाला थोडंसं ॲडजस्ट केलं. विषय असा आहे का आम्ही पोलिसांच्या समवेत म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत ही बॅग द्यायची होती. पण हे भारताचे नागरिक सुद्धा पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवत नाही. आणि आम्ही तर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते. मी छावा संघटना जिल्हा अध्यक्ष वारकरी आघाडी. मी सदरवरून शिन्नरहून येता मला एक अमोल वाहतूक संपर्क प्रमुख अमोल देवरे सर यांचा फोन आला. महाराज कुठे आहे? म्हणलं मी शिन्नरहून येतोय. अचानक रस्त्यानं जात असताना काही मित्र भेटले मला, माझे रिक्षा चालक. मी थांबल्यानंतर त्यांनी माझ्याजवळ एक असं सहज सांगितलं की माझी एक रिक्षामध्ये बॅग राहिली. आणि ज्यांनी मला सांगितलं ते त्यांचं नाव रवींद्र सर आणि दिनेश पाटील सर आणि दिनेश पाटील सर यांनी सांगितल्यानंतर आमची छावा संघटना पण यासाठी कठोर निर्भय पार्टी छावा संघटना कठोर काम करते. आणि ते जेव्हा ज्यांना सरांना भेटलो आम्ही यांना नाशिक 2 मिनिटं महाराज. नाशिककर नागरिक आहे आणि नाशिककर आपला तो पॅसेंजर होता. हे बघा आपल्याला बघायचं काय होतं का आपण मला तो शब्द आठवला बघता, मॉक ड्रिल आपण म्हणतो. मॉक ड्रिलचा अर्थ काय आहे? मॉक ड्रिल म्हणजे कसं सांगू तुम्हाला एक्सप्लेन. मॉक ड्रिल म्हणजे ना आपली जी व्यवस्था आहे ना इमर्जन्सीमध्ये ना नागरिकांना कशा प्रकारे सुविधा पुरवते आणि किती वेळेत आपल्याला ती सुविधा पुरवते ती आपण आहे ना टेस्ट करायची असते. याला मॉक ड्रिल म्हणतात. आणि ती मॉक ड्रिल मी आज घेतली बरं का. 112ला फोन करून ना मी कंप्लेंट दिली माझी. ती कंप्लेंट गेली सातपूर पोलीस स्टेशनला. माझं लोकेशन पोलिसांना माहित होतं, माझं लोकेशन 112ला माहित होतं, तरी देखील ना पोलीस वेळेवर हजर झालेले नाहीत. म्हणजे मर्डर पडो, दंगे हो, लोकांच्या घर जळो तरी पोलीस येणार नाही. मॉक ड्रिल आता हा बिचारा कस्टमर आहे, हा नाशिककर आहे ना, याला थांबवून ठेवलंय मी. आता 12 वाजलेत ना, 12 सव्वा 12 झालेत. या बिचाराला वेठीच धरलंय बरं का मी. याची काही चूक नव्हती. याचं हे लगेज होतं, यालाही मी लगेच देऊन टाकणं हे माझं कर्तव्य होतं. पण म्हटलं थांब, आता हा मुद्दा मला मिळालाय ना, तर पोलीस प्रशासन किती दक्ष आहे आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारे काम करतं ना हे मला बघायचंय. पण आहे ना पोलीस नापास झालेली आहेत. पोलीस आहे ना नाही येऊ शकले. सातपूर पोलिसांनी मला फोन केला, ही माझा हद्द नाही. मग कोणाची हद्द आहे? म्हणे ही गंगापूर पोलिसांची हद्द आहे.
म्हटलं मग गंगापूर पोलिसांना पाठवा. मग गंगापूर पोलीस पण अजूनपर्यंत आलेले नाही. 1 तास झाला, 1.5 तास झाला, गंगापूर पोलीस स्टेशन पोलीस अजून आलेले नाही. म्हटल्यानंतर आहे ना ही सगळी व्यवस्था आहे ना, ही कोणाला फोन करायचा. नाही फॉलो किसको करते. हा आता तब्बल आहे ना, या सर, या सर आलेत. डब्बर 1 तासानंतर आहे ना आता पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे. मॉक ड्रिल नंतर आम्ही फोन केलेला आहे. 1 तास झाला साहेब. हा 112 ला फोन केला आहे. विषय असा झाला, सातपूर पोलिसांनी आम्हाला सांगितलं आमची हद्द नाही. म्हटलं हद्द कोणाची आहे. व्हिडिओ चालू करा. बॅग राहिली होती. मॉक ड्रिल घेतला आम्ही. जनतेने मॉक ड्रिल घेतला आणि बघितलं का पोलीस प्रशासन किती वेळेत इथं पोहोचत आहे. बॅग दिली सर, चेक करा तुमच्या समोर. द्या बॅग द्या तुम्ही सारखा. हा तुमचे काय त्याच्यात सांगा. हा जा पुढे जा. संघटनेकडे ना तक्रार आली आणि दक्ष पोलीस आमचे नाशिकचे आणि महाराष्ट्राचे दक्ष पोलीस हे 1 तासानंतर पोहोचलेले आहेत. द्या गाडी लावून झाली, वरती गेलो, तिथून फोन आला, मी गाडी बघितलं. सर पण ते काय होतं माहिती का, काय आहे काय नाही ते सगळं चेक करणं तुमचं काम आहे. मुलांची जवळ जास्त होती. बरोबर आहे. ऍक्च्युली आम्ही हाय गंगापूरचे, आम्हालाही काही माहिती नव्हतं हा कॉल पडलेला आहे असा. कॉल एक बीट मार्शलला पडलेला असेल किंवा सातपूरकडे पडलेला असेल. बरोबर. आम्ही आमच्या पेट्रोलिंग दरम्यान गर्दी दिसली म्हणून आम्ही समोर देणं गरजेचं नाही. 2 मिनिट थांबा. सरजी ऐका ना, मी निर्भय सैनिक, निर्भय महाराष्ट्र पार्टी. हा मी मॉक ड्रिल घेतलं म्हणजे आमची पोलीस व्यवस्था किती दक्ष आहे आणि महाराष्ट्राचे पोलीस आहे आमचे किती वेळात पोहोचतात. आता तुम्ही तब्बल 1 तासानंतर आमच्याकडे पोहोचलेत. टाळे वाजवा सगळ्यांनी, टाळे वाजवा. पोलिसांचं अभिनंदन करा. हा आम्हाला याबाबत कल्पना नव्हती. आम्ही पेट्रोलिंग दरम्यान गर्दी पाहिली तुमची म्हणून आम्ही थांबलोय पाहिला. म्हणजे याच्यासाठी पण टाळ्या वाजवा रे. म्हणजे कंप्लेंट तुमच्यापर्यंत अजूनपर्यंत आलेली नाही. हा 11 जे झालं ते झालं. हा व्यक्ती रिक्षा चालक आहे आणि समोर व्यक्ती आहे. त्यांची बॅगेत काय आहे का पहा तुम्ही. लांबून आले. 112चा आहे ना, 2 मिनिटं. 112 आहे ना, 112चा आपल्याला धिक्कार करायचा आहे. ही काहीच कामाची. 112 मुर्दाबाद, 112 मुर्दाबाद, 112 मुर्दाबाद, 112 मुर्दाबाद. चला, थँक्यू सरजी, तुम्ही आलेत. 1-1.5 तासानंतर आम्हाला सेवा दिली आणि बॅग दिली आम्ही तुमच्या समोर. काय माहिती का सर, उद्या ह्या व्यक्तीने नको म्हणायला काही माझे करोडो लाखो रुपये होते. नाही ठीक आहे. ऐका ना, ह्या पोलीस बांधवांसमोर मी स्पष्ट करतो, मी प्रसाद घोटेकर, मी मॉक ड्रिल घेतली आहे. माझी पोलीस व्यवस्था, माझी महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था, माझी नाशिकची पोलीस व्यवस्था, मी 112ला फोन केल्यानंतर माझ्याजवळ किती वेळेत पोहोचते ही मी मॉक ड्रिल घेतली आहे. नाव सुद्धा सांगितलं आणि सगळं सांगितलं. कृष्णा डेअरी सांगितली बरं का. हे म्हणे आम्ही ना महाराष्ट्रातलं पूर्ण काम बघतो. म्हटलं हे माझं लोकेशन आहे. हे सगळ्या गोष्टी बघितल्या आणि ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही गर्दी पाहून थांबले. थँक्यू व्हेरी मच सर तुमचं. चलो थँक्यू व्हेरी मच. शुक्रिया. चला सर वंदे मातरम. महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद, महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद, महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद. जनताच मालक. चला, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. तुम्ही खुशी आहे ना? खुशीत आहात ना तुम्ही? 1 नंबर काम करताय. झालं ना काम. मॉक ड्रिल झालं पाहिजे. मस्सा जोक व्हायला नको आणि ना बदलापूर 1 व्हायला नको. माझं नाव दत्ताजी महाराज भेटलं मला. तुम्हाला माहिती ना. नाही हे बघा, 1 मिनिट. माझ्यामुळे तुम्हाला त्रास. मी बंद करतो आता लाईव्ह.